कुठली तरी गोष्ट भेटते तर एकदम ते चुकीचं आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की बाबा जेव्हा केव्हा आपण ह्या प्राइसला किमतीला बघतोय त्यावेळेस आपण आयडिया हे ठेवणं गरजेचं आहे की मी विलिंगनेस जे आहे ते काय करतो. कारण योग्य वेळ पिकतं. जसं पिकांचं एक एक्झाम्पल घेऊया. सगळे शेतकऱ्यांना माहिती आहे की पीक जे आहे एकदा जर लावलं पहिल्या दिवशी जर लावलं तर लगेच पहिल्या दिवशी आपण पीक काढू शकतो का? नाही. त्याला काहीतरी अवधी असतो, जसा की 30 दिवसांचा असतो, जसा की 45 दिवसांचा असतो, काही पिकांच्या बाबतीमध्ये 120 दिवसांचा असतो, काही पिकांच्या बाबतीमध्ये 145 दिवसांचा असतो. भरपूर काही बदल जो आहे तो आपल्याला वातावरणात दिसू शकतो. म्हणून याच्यामध्ये काय आहे? संयम गरजेचा आहे आणि संयम बरोबरच तुम्ही जर सही दिशेमध्ये चालले, तुम्हाला तिथं मशागत करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि मशागत काय आहे? टेक्निकल अनालिसिसमध्ये आपण त्या चार्टमध्ये जी कुठली स्ट्रॅटेजी आपण यूज करतोय त्यामध्ये माझं रिस्क म्हणजे जोखीम किती आहे त्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. संयम मग सेकंडरी आहे आणि थर्ड पॉइंट हे जे काही रिस्क घेतलंय त्यामध्ये मी कमीत कमी डबल किंवा ट्रिपल पॉईंटचाच हिशोब करून तिथून मी एक्झिट करू शकतो याची आयडिया ठेवणं गरजेचं आहे. एक सिंपलची स्ट्रॅटेजी आपण बघितली की ज्याच्यामध्ये एक बुलिश कॅन्डल 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला होताना दिसते अशा पद्धतीची, पुन्हा एक नेक्स्ट 30 मिनिटाची कॅन्डल अशा पद्धतीने बुलिश होताना दिसते. मग आपण त्याला ऑब्झर्व करतो आणि जर ह्या दुसऱ्या कॅन्डलच्या वरती प्राइस अशा पद्धतीने डोजी करते आणि याच्यामध्येच कन्सोलिडेशन करताना दिसते किंवा अशा पद्धतीचं रिजेक्शन होताना दिसतंय तर तो आपला एक सेटअप होणार. त्या सेटअपमध्ये ही रेड कॅन्डल झाली, पुन्हा एक डोजी पद्धतीची कॅन्डल आली आहे, पुन्हा एकदा अशा पद्धतीचा इन्व्हर्टेड हॅमर आला, पुन्हा एक अशा पद्धतीचा हॅमर आला. त्याच्यावरनं आपल्याला आयडिया येऊन जाते की प्राइसमध्ये किमतीमध्ये काय बदल झाला आणि त्याचा उपयोग विनियोग जो आहे तो आपण काय. तर ही हॅमर ज्यावेळेस येते त्यावेळेस आपण वाट कशीच बघणार. ह्या हॅमरच्या वरती पुढच्या 30 मिनिटाची कॅन्डल ज्यावेळेस क्लोज करेल त्यावेळेस आपली इथं एंट्री राहणार आहे. एंट्री राहिल्यानंतर आपण ह्या कॅन्डलचा 60% अगदी 90% आपला काय राहणार आहे? स्टॉप लॉस एस एल राहणार आहे. आणि हे जर समजा हे जर 60 ते 90% मध्ये हे जर 40 पॉईंटचा माझा स्टॉप लॉस आहे एस एल आहे, तर टार्गेट किती राहणार माझा? त्याच्यात दुप्पट म्हणजे किती? 80 पॉईंट पासनं जे काय मार्केट देईल 120 150 ते राहणार आहे. ह्या सिंपल स्ट्रॅटेजीला 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये तुम्ही बॅक टेस्ट करा पाठीमागच्या 6 वर्षाचा 6 महिन्याचा तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया जी ती यातून दिसू शकते. इथं जर तुम्ही जर ऑब्झर्व जर केलं तर मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये होतं. इथं बघा एक क्लिअर अप ट्रेंड मध्ये होता. अप ट्रेंड केव्हा? जेव्हा केव्हा 9 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज किंवा 5 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज अगदी 8 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती मार्केट आहे. म्हणजे तिथं काय चालू आहे? शॉर्ट टाइम साठी काय आहे? एक अप ट्रेंड चाललाय याची आयडिया आपल्याला लक्ष देऊन जाते. मी असं म्हणत नाही की 4 मिनिटामध्ये जावा आणि 4 मिनिटाच्या हॅमर कॅन्डलवरती करा, नक्कीच नाही. 5 मिनिटामध्ये जावा आणि तिथं करा, नक्कीच नाही. व 1 मिनिटामध्ये जावा आणि तिथं करा, नक्कीच नाही. हायर टाइम फ्रेमचा अनालिसिस बघा. हायर टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला फोकस कशावरती होऊ शकतो ते बघा. हे जर तुम्ही करायला गेले तर तुम्ही चुकण्याचे चान्सेस जास्त राहतील. तुम्ही तिथं तुमच्या स्टॉप लॉसेसला जे आहे ते रिस्पेक्ट अजिबात अजिबात करत नाही आणि जर स्टॉप लॉसेसला जर तुम्ही रिस्पेक्ट करत नाही तर तुमचे चुकण्याचे चान्सेस जे ते सगळ्यात जास्त होऊन जातील. तर स्ट्रॅटजीच्या हिशोबाने आपल्याला काय हवं? एक मोठी कॅन्डल हवी, कमीत कमी 2 मोठ्या कॅन्डल हव्यात. जर तुम्ही इथं बघितलं तर एक मोठा अप ट्रेंड होता, त्या मोठ्या इथं जर बघितलं तर 3 कॅन्डल झाल्या ऑलमोस्ट. त्यानंतर इथं कंटिन्युअसली हॅमर आला आणि ह्या हॅमरच्या वरती ज्यावेळेस क्लोज होते त्यावेळेस आपली एंट्री होते. ह्या कॅन्डलच्या 70% तुमचा एस एल होतो आणि तिकडनं टार्गेट जे काही स्टॉप लॉस असेल त्याच्यात दुप्पट तुम्हाला भेटतंय. पुन्हा एकदा आपल्याला इथं हॅमर ऑन हॅमर किंवा डोजी हॅमर असेल किंवा अशा पद्धतीची डोजी कॅन्डल पण असू शकते की ज्याच्यामध्ये फक्त जिथं ओपन झाले तिथंच क्लोज होते, हायच्या वरती प्राइस निघली, तिकडनं तुम्ही तुमचं जे एंट्री झोपले? करताय आणि त्यातनं तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा आउटकम जो आहे तो क्रिएट होताना तिथं दिसू शकतो. मग याला म्हणतो आपण बॅक टेस्ट. म्हणजे तुम्ही जी कुठली स्ट्रॅटेजी बघताय त्याला बॅक टेस्ट केल्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट भेटतात का ते बघणं गरजेचं आहे. अजून पाठीमागे घेऊयात आणि त्याच्यातनं आपण आयडिया घेऊयात. तर इथं बघा तुम्ही, इथं काय होतं? हा एक सपोर्ट झोन होता कारण 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये किंमत प्राइस जर एका झोनच्या आसपास एकदम छोट्याशा रेंज मध्ये, आता ही काय झाली? इथं जी मोठी रेंज जी होती म्हणजे इथं हा लो आहे आणि इथं हा हाय आहे म्हणजे इथं रेंज मोठी, परंतु इथं किंमत जी आहे ती शिफ्ट होऊ राहिली, ड्रिफ्ट होऊ राहिली खालच्या बाजूला, म्हणजे रेंज कमी होऊ राहिली आणि ती जवळजवळ 2 ते 3 दिवसांचा जर साईडवेज करते आणि त्या साईडवेज गेल्यानंतर एक मोठी बुलिश कॅन्डल येते. इथे एक मोठी बुलिश कॅन्डल आली होती, बट नेक्स्ट कॅन्डल जी आहे ती एक पण आपल्याला हॅमर दिसली नाही आणि तिकडनं रिव्हर्स करताना दिसली. डाऊन ट्रेंड पण खालच्या बाजूला होता, प्लस इथं एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो असा आडवा होता. म्हणजे तिथं आडवा किंबहुना खालच्या बाजूला कल असणारा होता, म्हणजे इथं कुठलाही ट्रेंड नाही. पण जेव्हा प्राइसने एक मोठी कॅन्डल
तयार केली आणि नेक्स्ट कॅन्डल जी इथे हॅमर आली. आपण फक्त वाट कशाची बघत राहिलो, ह्या कॅन्डलच्या, हॅमर कॅन्डलच्या हायच्या वरती क्लोज. मग आपला काय रूल होता, आपण 60% 70%चा काय ठेवतो, स्टॉप लॉस ठेवतो. आणि तो जो आहे समजा हा 35 पॉईंटचा ते माझा स्टॉप कसं लॉस आहे, तर तिकडनं माझा टार्गेट किती पॉईंटचा असेल, जान्हवी, 70 ते 100 पॉईंटचा टार्गेट असणार आहे. येतो एक का आवाज? सिंपल सी गोष्ट जी आहे ती मी लक्षात ठेवणार आणि येतो तिला का मी नाही? अंडरस्टँड करत जे आहे त्याला फॉलोअप करत बसणार. तर हा झाला बॅक टेस्टिंग. म्हणजे मी जी स्ट्रॅटेजी यूज करतोय त्यानुसार तो बॅक टेस्ट व्यवस्थित होतोय का. तिथनं एक क्लिअर अप मूव्ह झाली, त्यानंतर पुन्हा एक साईडवेज मध्ये जाताना दिसलं, पुन्हा इथं साईडवेज झाला आणि इथं ऑब्झर्व करा, इथं सेकंड एंट्री जी आहे ती आपल्याला क्लिअर कट होताना दिसते. मग ही सेकंड एंट्री काय झाली, इथं सिंपल मी इथं तुम्हाला लॉंग आणि शॉर्टच्या माध्यमातून हे लक्ष देतो. इथं बघा हॅमर झाले, आपण वाट कशाची बघत बसलो, हे हॅमरच्या वरती क्लोज करण्याची. इथं तुम्ही एंट्री करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही स्टॉप लॉस किती ठेवताय, सिंपल ह्या कॅन्डलच्या 70%, 70 ते 90%च्या, 60 ते 90% आसपास. जर तुम्ही इथं जर ऑब्झर्व जर केलं, तर ह्या कॅन्डलच्या वरती नेक्स्ट कॅन्डलने क्लोज केली, पण नेक्स्ट जर तुम्ही बघितलं तर ऑलमोस्ट 50% तर रिट्रेसमेंट त्यांनी केलंच केलं. मग जेव्हा केव्हा तुम्ही येत आहे, त्यामुळं 60 ते 90%च्या आसपास तुमचा स्टॉप लॉस राहून द्या. तुमच्या अगेन जरी प्राइस जायला लागली तर तिथं वाट बघा, कारण तुमच्यासाठी एक फेवरेबल रिस्क रिवॉर्डवाला सिच्युएशन जी आहे ती क्रिएट होऊन दिसू शकते. आणि ते जर तुम्ही इथं बघितलं तर ते किती मूव्ह केली त्याने, ऑलमोस्ट नेक्स्ट इनसाइडर कॅन्डल होऊपर्यंत किती मूव्ह केली, 166 पॉईंटच्या. आणि हा रिस्क रिवॉर्ड जो होतो 471 झालाय. म्हणजे काय, तुमचं रिस्क इनिशियल 40 पॉईंटचं होतं, तर त्याच्या 4 पट म्हणजे 160 पॉईंटचं जे आहे ते मूव्ह होताना दिसते. मग इथं तुमच्या अपोजिट अपोजिट डायरेक्शनला ह्या कॅन्डलपासून हे होताना दिसतो. म्हणजे किती मिनिटं होते बरं, हे 30 मिनिटं, हे 30 मिनिटं, 60 मिनिटं, आणि नेक्स्ट 30 मिनिटामध्ये म्हणजे दीड तासानंतर तुमच्या फेवरमध्ये प्राइस किंमत जी इथे जाताना दिसते. म्हणून जसं मी सुरुवातीला सांगितलं, शेतकऱ्याचं उदाहरण, की एक पीक जर लावलं तर पहिल्या दिवशी ते लगेच बघायला भेटत नाही. भेटलं तर ते एक लक असेल, एक टुक्का असेल, बट ते कमीत कमी 45 दिवस, कमीत कमी 90 दिवस राहतात. सेम वे जर मला इथनं जर प्रॉफिट करायचं तर कमीत कमी कधी कधी ते 45 मिनिटं सुद्धा लावू शकतं, कधी कधी ते 90 मिनिटं पण लावू शकतो. याच्यामध्ये एकच गोष्ट आपण ती कंट्रोल करू शकतो, ते म्हणजे मी जोखीम किती घेतो, माझी रिस्क किती आहे, ते लक्षात ठेवण्याचं गरजेचं आहे. मग जोखमीवरनं आणखीन काही पॅरामीटर तयार होतात. मग जोखमीवरनं काय, समजा माझ्याकडे सर फक्त 5,000 रुपयाचं कॅपिटल आहे, मग मी 5,000 रुपयांची जोखीम घेऊ का, नक्कीच नाही. हे अजिबात करायचं नाही. याच्यामध्ये ते एक लक्षात ठेवायचं, माझ्याकडे जर 5,000ची टोटल कॅपिटल आहे, तर त्या 5,000 मध्ये मी फक्त एकच गोष्टीचं लक्षात ठेवल, की ह्या 5,000 पैकी मी जास्तीत जास्त काय, 600 ते 800 रुपयांचं रिस्क मी त्याच्यामध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क घेतोय. मी जर बरोबर असेल, त्या 600 ते 800 रुपयांच्या रिस्कच्या मोबदल्यामध्ये मी किती टार्गेट आउट करेल, कमीत कमी याच्या डबल. आणि मी जर बरोबर असेल तर कमीत कमी 4 पट ते 5 पट जे आहे ते टार्गेट आउट करेल. आणि जर ते असेल तर, आणि तरच मी ते करेल. फक्त मी 600 ते 800 रुपयाची रिस्क घेतो आणि त्याच्या अगेन्स्ट मी फक्त 200 रुपये कमवतोय. असा जर बिझनेस, असा जर तुम्ही पीक घेताय, असा जर तुम्ही व्यवहार करताय, तुम्ही चुकीच्या दिशेमध्ये, चुकीच्या डायरेक्शनमध्ये चालताय. ही गोष्ट लक्षात राहून द्या. म्हणून जेव्हा केव्हा प्राइसला, किमतीला तुम्ही वेळोवेळी बघत असता, त्यावरनं एक आयडिया लक्षात ठेवा की काय होतंय. जेव्हा तुम्ही लोकांचे स्क्रीनशॉट बघता, तुम्हाला लक्षात येत असलं, अरे भरपूर पैसे येत आहेत, भरपूर हे गोष्टी होत आहेत. ते स्क्रीनशॉट वरती नाहीये मित्रांनो. ही गोष्ट जी आहे ना, तुमच्या थिंकिंग वरती आहे. ही गोष्ट तुमच्या स्ट्रॅटर्जीवरती आहे. ही गोष्ट तुमच्या जोखमीच्या एबिलिटीवरती, ही गोष्ट तुमच्या टाइम फ्रेम तुम्ही कुठला घेताय त्याच्यावरती. मोस्ट ऑफ लोक काय करतात, 1 मिनिटाचा टाइम फ्रेमचा चार्ट लावतात, तिथं हॅमर आला होता आणि चला मी त्याच्यामध्ये 50% करतो, तो फेलच होणार आहे. कारण तुम्ही जर जितक्या कमी वेळासाठी तुम्ही जाणार आहे, तिथं तुमची स्टॉप लॉस हंटिंग जी आहे ती होणार म्हणजे होणारच आहे. त्याच्यामधनं तुम्हाला सुट्टी जी आहे ती जाणार, होणारच नाही. म्हणून जनरली तुम्ही बघा तुमची स्ट्रॅटेजी काय, भले ती एक एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजचा प्रोसेस असेल, भले ते एखाद्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या प्रोसेसवर असेल, भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला क्रिएट होताना दिसू शकतात. तर ऑलरेडी भरपूर वेळेस आपण वेगवेगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत आणि त्यामध्ये हे टेक्निकल अनालिसिस जे टूल जे आहे ना, आपल्याला त्याबद्दलची आयडिया जी ती देत असतं. म्हणून जेव्हा केव्हा तुम्हाला मार्केटबद्दल माहिती हवी आहे, त्यामध्ये टेक्निकल फंडामेंटल अनालिसिस जो आहे तो लक्षात ठेवत राहावा. त्यावरनं तुम्हाला आयडिया येत राहील की बाबा प्राइस किमतीचा बदल काय होतो. म्हणून टेक्निकल अनालिसिसमध्ये एकच गोष्ट व्यवस्थितरित्या सांगितली जाते, ती म्हणजे काय, ट्रेंड जो आहे तो तुमचा फ्रेंड आहे आणि त्याला फॉलो करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही त्याला जर फॉलो जर केलं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याच्यावरनं आयडिया येऊन जाते की किमतीमध्ये काय बदल होतोय. म्हणून भूतकाळातील
प्राइसचा, किमतीचा किंवा व्हॉल्यूमचा डेटा चार्टवरती अभ्यास करणं गरजेचं राहतं. त्यामध्ये त्या जो स्ट्रॅटजी सांगितलं 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये इनसाइड बार आपण म्हणू शकतो किंवा हॅमर कॅन्डलच्या हिशोबाने. जसं इथं बघा, ही स्ट्रॅटजी आपण बघू. एक ग्रीन कॅन्डल म्हणजे दुसरी ग्रीन कॅन्डल, बट नेक्स्ट कॅन्डल ज्या आहेत त्या आपल्याला अशा पद्धतीच्या होताना दिसतात, ज्या की वीकवाल्या कॅन्डल आहे, हॅमर आहे किंवा डोजी पद्धतीच्या अशा कॅन्डल आहे. आपण काय वाट बघणार, ह्या कॅन्डलच्या हायच्या वरती क्लोज व्हायचा, ह्या कॅन्डलच्या 60% 90%चा आपला स्टॉप लॉस राहणार. नंतर आपण टार्गेट आउट करणार वरच्या बाजूला मूव्ह होण्याकरता. आणि मग त्यामध्ये वरच्या बाजूला ज्यावेळेस आपली एंट्री होते, आपण फक्त वाट बघणे आपल्या फेवरमध्ये प्राइस कॅन्डल कशा पद्धतीने हे करते. तिथं आपण आपला संयम जो आहे तो ढळू द्यायचा नाही, कारण तिथं जर आपला संयम जर ढळला तर आपले लॉसेसचे जे चान्सेस जे आहेत ते सगळ्यात जास्त होताना दिसू शकतात. म्हणून जेव्हा केव्हा प्राइस जी आहे ही एक इनसाइडर बार आपण म्हणू शकतो, याला एक इनसाइडर कॅन्डल स्ट्रॅटजी सुद्धा म्हणू शकतो आपण. व्हॉट इट इज कॉल्ड? इट इज कॉल्ड इनसाइडर कॅन्डल स्ट्रॅटर्जी. तर जी तुम्ही 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये यूज करता. का बरं 30 मिनिटं? कारण तुम्हाला दिवसातून एका दिवसामध्ये फक्त एक ट्रेड जरी भेटला, मोर दॅन इनफ आहे. तुम्हाला तुमचे काम धंदे, तुम्ही तुमचा जो बिझनेस जो तो तुम्हाला व्यवस्थितरित्या करायचा आहे. दुसरं महत्वाचं, याचं सगळ्यात महत्वाचं, याच्या रिस्क जे मॅनेजमेंट जे आहे ना, रिस्क मॅनेजमेंट एकदम परफेक्ट आहे. ज्यादा काही डोकं नाहीये. जर तुम्ही चुकीचे असाल तर तुम्ही इमोशनल होऊन त्या पोझिशनला होल्ड सुद्धा करणार नाहीये. तुम्ही सिंपल एक मशीन सारखं, काय तुमचा स्टॉप लॉस आला, तुम्ही डायरेक्टली काय करणार, तिथं एक्झिट करणार. आणि हे जे काय तुम्हाला हे करायचंय त्यामध्ये तुम्ही प्लॅन करणार. तुमच्या ट्रेडला प्लॅन का करणार? कारण तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटजीनुसार तुम्हाला माहिती आहे, तुमची स्ट्रॅटजी ते सांगते, आणि त्या स्ट्रॅटजीमध्ये एक रिस्क तर आहेच आहे, बट त्याच्या अगेन्स्ट काय आहे, एक चांगला हँडसम रिवॉर्ड सुद्धा आहे. आणि तुम्ही तुमचं जे डेली जे कुठलं काम करताय ते काम सुद्धा व्यवस्थित होताना दिसू शकतं. म्हणून हे इनसाइडर कॅनल स्ट्रॅटजी का बरं? याच्यामध्ये 3-4 महत्वाचे मुद्दे आहे. एका दिवसात मला एकच ट्रेड करायचा आहे, त्यामध्ये मी ट्रेडमध्ये घुसण्याच्या अगोदर माझं ट्रेड मॅनेजमेंट झालेलं असतं. जर मी चुकीचं असेल तर इमोशनली मी त्या स्टॉप लॉसला होल्ड करणार नाही. आणि एक्झिट प्लॅन करताना मी पेशन्स ठेवल, मी संयमाने प्रॉपरली माझ्या रिवॉर्डसाठी वाट बघताना मी तयार राहणार आहे. इज दॅट क्लिअर? येस, नो, प्लीज चॅट बॉक्स मध्ये सांगा. येस, नो, प्लीज. काही प्रश्न असेल तर विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. ओके. तर सगळ्यात महत्व अंडर एस्टिमेटेड गोष्ट हीच आहे, मार्केटमध्ये लोक त्यांची जी जोखीम जी आहे ना, त्यांची जी रिस्क जी आहे ना, त्याला मॅनेज नाही करत. बरोबर. दुसरं म्हणजे इमोशनली जे आहेत ना, ते प्रिपेअर नसतात. इमोशनली त्यांना असं वाटतं त्यांनी जे घेतलंय ते बरोबरच आलं पाहिजे, त्यांनी जे घेतलेलं आहे ते एकदम करेक्टच झालं पाहिजे, त्याच्यामध्ये रॉंग अजिबात झालं नाही पाहिजे. हाऊ इज इट पॉसिबल? कारण हे टेक्निकल अनालिसिस जे आपण यूज करतोय, हे टेक्निकल अनालिसिस काय आहे, एक सिंपल आपल्याला एक दिशा दाखवतं, पण ते एकदम करेक्ट राहीलच कायम असं नाहीये. त्याच्यामध्ये बदलाव जे आहेत, चेंजेस जे आहेत ते आपल्याला वाचून दिसू शकतात. म्हणून त्याला चेक करणं गरजेचं असतं वेळोवेळी. मग ट्रेंड इज युअर फ्रेंड आणि फॉलो द ट्रेंड अंटिल इट्स बेंड. आपल्याला एक कळलंय की बाबा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजचा आजचा जो कल जो आहे तो आपल्याला वरच्या बाजूला दिसतोय. मग आपण काय करणार, आपण वाट बघणार आपल्या ह्या सपोर्ट झोनच्या आसपास. आपली ही इनसाइडर कॅन्डलची स्ट्रॅटर्जी 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जी आपल्याला लो रिस्क देत असेल, आपल्याला कमीत कमी जोखीम देते, आपल्याला चांगला रिवॉर्ड सेट सुद्धा आपल्याला बनताना दिसतोय, आणि इमोशनली मी फक्त मशीन सारखा एंट्रीज आणि एक्झिट साठी विचार तिथं करत असेल, तर तिथनं मला रिवॉर्ड भेटेल. मी इथं जर घुसण्याचा प्रयत्न केला 30 मिनिटाच्या स्ट्रॅटजीमध्ये, तर नक्कीच माझं काय म्हणतात आपण त्याला, फसण्याचे चान्सेस जे आहे ते सगळ्यात जास्त होताना दिसू शकतात. काही ट्रेड तुमच्या अगेन्स्ट पण जातील, तिथं तुम्हाला संयमाने तुमच्या स्टॉप लॉसला एक्झिट पण करावं लागेल. तुम्ही चुकीच्या आहात हे सुद्धा मान्य करावं लागेल. तर तुम्ही चुकीच्या आहात हे तुम्ही मान्य करत नाही बसला तर तुम्ही मेंटली प्रिपेअर नाही आहात ट्रेडिंगसाठी. ही सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. मग टेक्निकल अनालिसिस मध्ये मी जसं सांगितलं, किंमत तर बघायचीच आहे, त्याबरोबरच खरेदी आणि विक्रीदारांचा व्हॉल्यूमचा डेटा सुद्धा आपल्याला बघायचा. त्यावर लक्षात घ्यायचं की हा एक महत्वाचा झोन आहे, हा एक महत्वाचा सप्लाय झोन आहे, हा एक मागणीचा झोन आहे. तिथं प्राइस किंमत कशा पद्धतीने बिहेव करते त्याकडे लक्ष द्या, आणि त्यानुसार तुमचा तसा व्यवहाराचा टायमिंग जो आहे तो ठरवा. म्हणजेच काय, हवामानाचा जसा अंदाज लावतो हवामान विशेष तज्ञ, तशा पद्धतीने तुम्हाला अंदाज बांधायचा. त्या अंदाज बांधताना तुमची जोखीम, तुमची रिस्क जी आहे ती कमीत कमी ठेवा. आणि एंट्री करताना मी फक्त म्हणेल की बाबा
30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये एंट्री करताना आपण ते बघतोय, पण एंट्री तुम्हाला ज्यावेळेस कळायची. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतोय एंट्रीचा. जर तुम्हाला असं लक्ष देत आहे की बाबा 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये, लेट मी शो यू बाय वर व्हिज्युअलायझेशन. पहिली कॅन्डल अशी ग्रीन झाली, दुसरी कॅन्डल सुद्धा अशी ग्रीन झाली, बट नेक्स्ट कॅन्डल जी आली आहे ती अशा पद्धतीची रेड कॅन्डल आली आहे, जिला डूजी काइंड ऑफ थिंग आलंय. आणि वरच्या आणि खालच्या बाजूला त्याला वीक आपल्याला येताना दिसते. बट नेक्स्ट कॅन्डल जी येते ती एक ग्रीन होते आणि ती डायरेक्टली हॅमर होऊ राहिली. मी असं कन्सिडर करतो, जनरली ते 4 5 6 कॅन्डल नंतर ती होताना दिसते, बट इथं अशा पद्धतीने एक हॅमर आपल्याला होताना दिसते. परंतु ह्या कॅन्डलचा जो वीक जो आहे तो भरपूर काही खाली आहे अशा पद्धतीने. मग आपल्याला काय फोकस करायचं आहे? आपला फोकस, आपला टार्गेट जो आहे ह्या कॅन्डलच्या हायच्या वरती आपल्याला एंट्री करायची आहे. लेट मी शो यू. ह्या कॅन्डलच्या हायच्या वरती आपल्याला एंट्री करायची. याचा 60% 90% माझा स्टॉप लॉस राहणार आहे. मग याच्या वरती ज्यावेळेस प्राइस जायला लागली त्याकडे लक्ष द्यायचं. मग 30 मिनिटामध्येच मी एंट्री करायची का? नक्कीच नाही. याला ब्रेकडाऊन करा 3 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये. 3 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये काय बघायचं? 3 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की बाबा प्राइस जी आहे ती अशा पद्धतीने वरती चालली होती, पुन्हा ती खाली येते, अशी खाली आली अचानक. आणि ती आता प्रिव्हियस हायला ज्या आहे ती ब्रेकआउट करू राहिली. मग तिथं एंट्री करा. तिथं तुमचा जो हायर लो जो आहे त्यातली त्यात आपला, इथं मी जसं म्हणलं 60 ते 90% स्टॉप लॉसच्या हिशोबाने तिथं हे करा. तो तुमचा स्टॉप लॉस राहून द्या हायर लो, सिम्पल. आणि त्यानुसार तिथं ब्रेकआउट नुसार तिथं त्या डायरेक्शनला ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. 30 मिनिटं फक्त तुमच्या स्ट्रॅटेजीच्या हिशोबाने, बट तुमच्या एंट्रीज आणि एक्झिटसाठी 3 मिनिटं यूज करा. म्हणून आपण त्या 3 मिनिटांमध्ये डायरेक्टली स्विच करायचं नाही. लोक काय करतात, 3 मिनिटाच्या टाइम फ्रेमच्या हिशोबाने तिथं स्विच करतात. त्यामध्ये एखाद्या वेळेस टुक्का लागला तर टुक्का लागून जातो. बट हायर टाइम फ्रेम जर त्यांच्या लक्षात असेल तर त्यानुसार तिथं संयम जो आहे त्यांना माहित असतं की बाबा हे तर इनसाइडर बार कॅटल जे नुसार आहे, इथं संयम मला ठेवावा लागेल. दुसरा महत्वाचा, हायर टाइम फ्रेम नुसार एक ब्रेकआउट आहे. त्याबरोबरच माझी रिस्क जी आहे, जरी मी चुकीचं असेल तर माझी रिस्क एकदम छोटीशी, आणि त्याच्यामध्ये मी जास्त काही थिंकिंग, जास्त काही गोष्टी करत बसणार नाही. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा राहणार आहे, इथं मला एक हँडसम रिवॉर्ड, मी जर बरोबर असेल, माझे जर अलाइनमेंट विथ द ट्रेंड जर असेल, ट्रेंड इज युअर फ्रेंड ना, तर मला तिथे एक चांगल्या पद्धतीचा रिवॉर्ड जो आहे तो होताना दिसू शकतो. म्हणून ह्या दोन्ही मधला बदल जो आहे, तो फरक जो आहे तो लक्षात राहून द्या. आता आपण इथं चार्टवरतीच बघूयात, त्याच्यावरनं आपल्याला अंडरस्टँडिंग येऊन जाईल काय आहे नेमकं. तर एक सेटअप बघू, त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल. हॅमरच बघू एक व्यवस्थित. हॅमर हॅमर हॅमर. हा बघा इथे. इथं आपल्या स्ट्रॅटेजीनुसार हे होतं. इथं चेक करा. इथं ब्रेकआउट होतं. या कॅन्डलच्या ऑलमोस्ट 100% पकडू शकतो, कारण कॅन्डल छोटी होती. बघा इथे हे केलं, ह्या कॅन्डलचे पकडू. हम्म? तर इथं जर तुम्ही बघितलं तर काय प्रश्न आहे. येस, करू शकता, बट सुरुवातीला तुम्हाला, अगोदर तुम्ही ज्यावेळेस लहान होतात, ज्यावेळेस मोठे व्हायला लागला, सुरुवातीला जेवण करताना तुम्हाला अगोदर काय दिलं? स्फटिक स्वरूपात देण्यात आलं, छोट्या छोट्या स्वरूपात देण्यात आलं. मग तुम्ही थोडीशी चपाती खायला लागला, थोडी थोडी खायला लागला, नंतर वाढवली, नंतर एक, नंतर दोन, अशा पद्धतीने ठेवणं गरजेचं आहे. तर इथं बघूयात. इथं एक दोन मोठ्या कॅन्डल झाला, इथं हॅमर आला. त्याने बघा, ही कॅन्डल तर छोटीच होती. आता याच्या हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषीची गरज नाही. ही कॅन्डल एवढी छोटी आहे, तर प्रोबेबिलिटी जेव्हा केव्हा पुल बॅक येणार आहे त्यावेळेस त्या कॅन्डलचा लो जो आहे तो घेणार आहे. इथं ऑब्व्हियसली ऑब्व्हियसली इथं लो घेतला सुद्धा नाही. बघा, या कॅन्डलच्या हायच्या वरती तुमची एंट्री आहे. ह्या कॅन्डलचा लो तुमचा स्टॉप लॉस आहे, असं पकडूयात. ओके. इथे एंट्री झाली. हे कधीच आहे? 16 सप्टेंबर 10:45चा मी त्याला व्हर्टिकल लाईन काढतो इथे. ओके. आता मला एंट्री करायची, मोठ्या कॅन्डल दोन, त्याच्यानंतर इनसाइडर कॅन्डल 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये. मी याला जातो 4 मिनिटांमध्ये घेऊन. याला मी ऑटो म्हणतो. व्हर्टिकल लाईन काढलेली आहे, तिथनं मला आयडिया येऊन जाईल. तर 16 तारखेचं
इथे बघा. इथं काय झालं होतं, जर 4 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर मोठे कॅन्डल होते. त्यानंतर हॅमर किंवा ते एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास प्राइस होती. तर तुम्हाला लक्षात काय द्यायचंय, तो जो हाय जो आहे तो इथे, इथं हायच्या वरती प्राइस निघाली आहे, तुमचं सिम्पल रिस्क इथे या झोनच्या आसपास. ओके. तिथनं तुम्हाला मार्केट काय रिवॉर्ड देते त्यावरनं लक्षात येऊन जाईल. इथं बघा. सुरुवातीच्या स्विंगला 38 पॉईंट मिळाले, नंतर थोडासा पुलबॅक जो आहे डीपर पुलबॅक होता दिसला. तुमचा स्टॉप लॉस इनटॅक आहे, तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही चुकीच्या असाल तर तुम्ही तिथनं एक्झिट करणार आहेत. बट त्यानंतर तुम्ही जर बघितलं पहिला स्विंग झाल्यानंतर, जर तुम्ही इथं ऑब्झर्व जर केलात तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल ह्या एंट्रीपासनं 3:30 वाजेपर्यंत तुम्हाला किती पॉईंट्स दिले, 93 पॉईंटच्या आसपास दिले. आणि जर तुमचं स्टॉप लॉसच येतात नाही तर नेक्स्ट डे साठी सुद्धा तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकता. मग ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. जर तुम्हाला इथं तुम्हाला एंट्री करायची नाही तर तुमच्यासाठी एंट्रीची जी ऑपॉर्च्युनिटी जी आहे ना मित्रांनो, ती ह्या बिग कॅन्डलला सुद्धा आहे. तुम्हाला सेटअपनुसार माहिती आहे बाबा ह्या झोनच्या आसपास परत प्राइस फॉलो होऊ राहिली, मोठी कॅन्डल आली, बट तर लो जात नाही, तर सिम्पल इथं सुद्धा तुम्ही एंट्री करू शकता. जो एक छोटासा एस एल राहील तुमची एंट्री त्या झोनमध्ये होते, इव्हन डिस्काउंटेड प्राइसला भेटते, आणि तिकडनं तुम्हाला अतिशय कमी वेळेमध्ये किती पॉईंट्स भेटतात, 84च्या आसपास पॉईंटच्या आसपास जी ती मूव आपल्याला तिथं होताना तिथे दिसते. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे आणि त्याला तुम्ही अंडरस्टँड करण्यासारखं आहे. इज दॅट क्लिअर? म्हणून जेव्हा केव्हा असे पुलबॅक येतात त्या झोनपासून रिव्हर्स झाला आणि पुन्हा प्राइस मोठी कॅन्डल करून पुन्हा कमबॅक करून राहिली आहे, ती एक ऑपॉर्च्युनिटी आहे. त्या ऑपॉर्च्युनिटीला ग्रॅप करा फक्त आणि फक्त. तुमचं रिस्क मॅनेजमेंट जे आहे ना त्याला फोकस करा, बाकी जास्त डोकं तिथं लावत बसू नका.